मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती कृतीपत्रिका आराखडा पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची असेल। घटक गद्य एकूण गुण 18, घटक पद्य एकूण गुण 16, घटक स्थूलवाचन एकूण गुण 6, घटक भाषाभ्यास एकूण गुण 16, घटक उपयोजित लेखन एकूण गुण 24। एकूण 80 गुणांची प्रश्नपत्रिका असेल। कृतीपत्रिका आराखडा सविस्तर पाहूयात। विभाग 1 गद्य। एक पठित उतारा गुण 7। एक पठित उतारा असेल गुण 7। हे दोन्ही पठित उतारे पाठ्यपुस्तकातील असतील। अपठित उतारा यासाठी गुण आहेत 4 आणि हा पाठ्यपुस्तकाबाहेरचा उतारा असेल। आणि 7 गुणांसाठी कृतिनिहाय विभागणी पाहूयात। यामध्ये 1 आकलन कृती 2 गुण, 2 आकडा आकलन कृती 2 गुण, 3 आकडा स्वमत 3 गुण। प्रश्नाला 4 गुण असतील, त्याची गुणविभागणी पाहूयात। आकलन कृती 2 गुण आणि दुसरा प्रश्न असेल आकलन कृतीचाच, त्यालाही 2 गुण असतील। विभाग 2 पद्य विभाग, याला गुण आहेत 16। यामध्ये प्रश्नामध्ये पठित पद्य येईल, याला गुण आहेत 8। पाठ्यपुस्तकात समाविष्ट असणाऱ्या पद्यांपैकी कुठलीही एक कविता कृतीपत्रिकेत विचारलेली असेल। आपण आता 8 गुणांसाठी कृतिनिहाय विभागणी पाहूयात। यामध्ये पहिला आकडा असेल आकलन कृतीचा, याला 2 गुण असतील। दुसरा आकडा असेल आकलन कृतीचा, त्यालाही 2 गुण असतील। तिसऱ्या आकड्यामध्ये कवितेतील कुठल्याही 2 ओळी विचारल्या जातील, त्याला गुण असतील 2 आणि या ओळींचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे। चौथ्या आकड्यामध्ये काव्य सौंदर्याचा प्रश्न असेल, त्याला गुण असतील 2। इथे याच कवितेतील कुठल्याही 2 ओळी येतील आणि त्यावर आधारित काव्य सौंदर्याचा प्रश्न विचारलेला असेल। पद्य विभागातील आकडा पाहूयात। या कृतीसाठी 8 गुण आहेत। साठी दिलेली कविता सोडून पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची फक्त नावे या प्रश्नात दिले जातील आणि त्यावर आधारित कृती विचारल्या जातील। 8 गुणांसाठी कृतिनिहाय गुणविभागणी पाहूयात। यामध्ये प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहेत, त्यापैकी 1 आकडा। खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। कवितेवरील आधारित कृती विचारल्या जातील। इथे तुम्हाला 2 कवितांची नावं दिली जातील, त्यापैकी 1 कविता निवडायची आहे। जी कुठली एक कविता निवडाल त्यावर आधारितच सगळे प्रश्न लिहायचे आहेत। या कवितेतले निम्मे प्रश्न, त्या कवितेतले निम्मे प्रश्न, अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे नाहीत। हा प्रश्न 4 गुणांचा असेल। यामध्ये 8 पैकी कुठलेही प्रश्न विचारले जातील। ते 8 प्रश्न कोणते आहेत पाहूयात। 1 आकडा प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री, याला 1 गुण। प्रस्तुत कवितेचा विषय, याला 1 गुण। प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा, प्रत्येक अर्थाला 1 गुण असे 2 गुण। प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा, याला 2 गुण असतील। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा, याला 2 गुण असतील। कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा, याला 2 गुण असतील। कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा, याला 2 गुण असतील। प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा, याला 2 गुण असतील। 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील। प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांची असेल। कुठलीही कृती अर्ध्या गुणांसाठी विचारलेली नसेल। आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात। त्यातीलच काव्यपंक्तींचे रसग्रहण, याला गुण आहेत 4। आणि साठी दिलेल्या कविता सोडून पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या पद्यांपैकी कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेत दिल्या जातील। त्या दिलेल्या पंक्तींचं तुम्हाला रसग्रहण करायचे। विभाग 3 स्थूलवाचन, याला गुण आहेत 6। इथे एकूण 3 कृती विचारल्या जातील। 2 कृती सोडविणे अपेक्षित आहे। प्रत्येक कृतीला 3 गुण असतील। तुमच्या स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित या कृती असतील। विभाग 4 भाषाभ्यास, याला एकूण गुण आहेत 16। व्याकरण घटकांवर आधारित कृती, याला एकूण गुण आहेत 8। त्यामधील उपप्रश्न पाहूयात। 1 समास,
या समासामध्ये द्विगु, कर्मधारय आणि द्वंद्व समास असतील. द्वंद्वचे उपप्रकार वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व हेही प्रकार विचारले जाऊ शकतात. याला गुण आहेत 2. दुसरा आकडा आहे शब्दसिद्धी. शब्द प्रत्ययघटित, उपसर्गघटित आणि अभ्यस्त यावर आधारित हा प्रश्न असेल. याला गुण आहेत 2. तिसरा आकडा वाक्प्रचार. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा असा प्रश्न विचारला जाईल. एकूण 4 वाक्प्रचार दिलेले असतील. त्यापैकी 2 सोडविणे अपेक्षित असेल. वाक्प्रचाराच्या अर्थाला 1 गुण आणि वाक्यात उपयोगाला 1 गुण असेल. आकडा भाषिक घटकांवर आधारित कृती. याला 8 गुण आहेत. यातील पहिला आकडा पाहूयात. शब्दसंपत्ती. याला 4 गुण आहेत. यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकवचन, अनेकवचन बदला, वचन ओळखा, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहिणे, 3 शब्दसमूह देणे त्यापैकी 2 सोडविणे अपेक्षित असेल. शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे असेल. या अ, ब, क, ड, ई यांपैकी कोणत्याही 4 घटकांवर प्रत्येकी 1 गुणांच्या 4 कृती विचारल्या जातील. दुसरा आकडा आहे लेखन नियमानुसार लेखन. याला गुण आहेत 2. यामध्ये एक आकडा पहा. अचूक शब्द ओळखा. कोणतेही 6 शब्द प्रत्येकी 4 पर्यायांसह दिलेले असतील. पर्यायांतील 4 पैकी एकच शब्द लेखन नियमानुसार अचूक असायला हवा. वरील 6 शब्दांपैकी 4 शब्द सोडविणे अपेक्षित असेल. किंवा या प्रश्नाला और असा प्रश्न आहे. वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. प्रत्येक वाक्यात 2 शब्द लेखन नियमानुसार चुकीचे असतील. अशी 4 वाक्ये दिलेली असतील. त्यापैकी 2 सोडविणे अपेक्षित असेल. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यातील शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तिसरा आकडा विरामचिन्हे. 1 गुण. योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे ओळखा. चुकीची विरामचिन्हे बदला. यांपैकी 1 गुणासाठी कोणतीही 1 कृती विचारली जाईल. चौथा आकडा पारिभाषिक शब्द. याला 1 गुण आहे. गद्य, पद्य या दोन्ही विभागातील घटकांवर आधारित कोणतेही 2 पारिभाषिक शब्द दिले जातील. दोन्ही सोडवणे अपेक्षित आहे. प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण. विभाग 5 उपयोजित लेखन. यासाठी एकूण गुण आहेत 24. यामध्ये अ पत्रलेखन. याला गुण आहेत 6. पत्रलेखनामध्ये औपचारिक पत्रलेखन किंवा अनौपचारिक पत्रलेखन या दोन्हींपैकी 1 पत्र लिहायचं आहे. औपचारिकमध्ये मागणी किंवा विनंतीपत्र असेल आणि अनौपचारिकमध्ये कौटुंबिक पत्र असेल. या पत्रलेखनासाठी किंवा प्रश्न आहे सारांश लेखन. सारांश लेखनामध्ये जो विभाग गद्य 1 मध्ये प्रश्न 1 प्रश्न आहे त्यामधील अपठित गद्य उतारा वाचायचा आहे आणि त्याचा 1/3 सारांश लिहायचा आहे. जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन या 3ही घटकांवर आधारित प्रश्नपत्रिकेत कृती दिल्या जातील. त्यापैकी 2 कृती सोडविणे अपेक्षित आहे. या प्रश्नाला एकूण गुण आहेत 10 आणि प्रत्येकी 5 गुण आहेत. लेखन कौशल्य. याला एकूण गुण आहेत 8. प्रसंगलेखन, आत्मकथन, वैचारिक निबंध यांपैकी 3ही घटकांवर आधारित कृती विचारल्या जातील. त्यापैकी 1 कृती सोडविणे अपेक्षित आहे.